झाला स्टार्ट. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, नमस्कार. काल आपण बरेच गोष्टी बघितलेल्या होत्या राज्यशास्त्राच्या हिसाबाने. तरी पण आज एक महत्त्वाचे जे आपले राष्ट्रपती आहे त्यांच्याबद्दल काही माहिती आणि त्यांच्यासाठी असणारे कलम आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. हा व्हिडिओ पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रुप बी, ग्रुप सी, MPSC यासाठी खूप महत्त्वाचा असेल. हे अधिक पदाधिकारी नेहमीच आपल्याला कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. त्यासाठी हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहावा. फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तरी मित्रांनो, चला पाहूया आज आपल्याकडे असणारे महत्त्वाचे पदाधिकारी. ते म्हणजे आहे राष्ट्रपती. आता भारताला एक राष्ट्रपती असावा असं आपल्या कलम 52 मध्ये सांगितलेलं आहे. भारताला एक राष्ट्रपती असावा असं कलम 52 मध्ये सांगितलेलं आहे. परंतु आता राष्ट्रपतीचे कलम 52 ते 78 हे लक्षात ठेवायचं. 52 ते 78 कोण्या भागामध्ये आहे तर राष्ट्रपतीसाठी भाग दिलेला आहे आपल्या राज्यघटनेचा 5. आता केंद्रीय कार्यकारी मंडळ आपण पाहिलं, न्यायमंडळ, कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ. आपल्या राज्यघटनेचे 3 मंडळ आहे. तर कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी यांचा समावेश होतो. राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक आहेत. राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक आहेत आणि भारताचे सर्व कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीच्या नावे चालतात. भारताचे जे काही कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीच्या नावे चालतात. तर आपल्या राज्यघटनेमध्ये राष्ट्रपती बाबत काही कलम्स दिलेले आहेत. तर कलम 52 मध्ये आता मित्रांनो लक्षपूर्वक कलम ऐका, कारण आपली MPSC ग्रुप बी, ग्रुप सी यामध्ये सुद्धा या कलमावर प्रश्न आलेला आहे. पोलीस भरती, SSC, रेल्वे भरती यामध्ये सुद्धा प्रश्न आलेला आहे. तर कलम 52 भारताचे एक राष्ट्रपती असतील. कलम 53(1) राज्यघटनेतील कलम 53(1) नुसार भारतीय संघ राज्याचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असतील. कलम 53(1) भारतीय संघ राज्याचे कार्यकारी अधिकार कोणाकडे असतील तर राष्ट्रपतीकडे असतील. 53(2) राष्ट्रपती हे सरसेनापती असेल. आता सरसेनापती म्हटलं तर जलसेना, थलसेना आणि वायुसेना यांचे सरसेनापती राष्ट्रपती असेल. कलम 54 मध्ये काय आहे तर कलम 54 मध्ये राष्ट्रपतीची निवडणूक. कलम 54 मध्ये आपल्याला दिलेला आहे राष्ट्रपतीची निवडणूक. आता निवडणुकीमध्ये भाग घेणारे कोण असते? राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग कोण घेते तर संसदेतील निर्वाचित सदस्य, विधानसभेतील निर्वाचित सदस्य आणि 70वी घटना दुरुस्ती 1992 नुसार दिल्ली आणि पॉंडिचेरीतील सदस्य. हे कोणते? फक्त निर्वाचितच, नॉमिनेट नाही, फक्त इलेक्टेड. कलम 55 काय म्हणते? राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत. घटनेतील कलम 55 राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत. आता पद्धत कशी आहे तर एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धत, यालाच अप्रत्यक्ष पद्धत सुद्धा म्हणतात. तर निवडणुकीचं कलम आहे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत कोण्या कलमात आहे तर 55.
कलम 55 एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धत. कलम 56 कालावधी. आता कलम 56 मध्ये कालावधी दिलेला आहे की राष्ट्रपती साधारणतः 5 वर्ष राहतील. राष्ट्रपती साधारणतः 5 वर्ष राहतील व राजीनामा द्यायचा असल्यास उपराष्ट्रपतीकडे देतील आणि तो तत्काळ लोकसभेच्या सभापतीला कळवावा लागतो. कलम 57 पुनर्निवडीसाठी पात्र. आता कलम 57 मध्ये दिलेलं आहे की आपल्या भारताचे राष्ट्रपती कितीही वेळा पुनर्निवडणुकीसाठी पात्र असतात, पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 2 टर्म, अमेरिकेमध्ये फक्त 2 टर्म साठीच पात्र असतात. कलम 58 याच्यामध्ये पात्रता दिलेली आहे की राष्ट्रपती पदासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे. कोणत्या कलमात दिलेली आहे? कलम 58. भारताचा नागरिक असावा, त्याने वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी आणि लाभाचे पद धारण केलेले नसावे. लाभाचे पद धारण केलेले नसावे. आता कलम 59 मध्ये राष्ट्रपती पदाच्या अटी दिलेल्या आहेत. संसद विधिमंडळ सदस्य नसावा, तेच आहे लाभाचे पद धारण केलेले नसावे आणि संसद ठरवतील एवढे पगार व वेतन भत्ते मिळणार. आता राष्ट्रपतीचे पगार आणि वेतन भत्ते कोण ठरवते? तर संसद. आणि सध्याचा राष्ट्रपतीचा पगार हा 5 लाख रुपये आहेत सध्याचा. कलम 60 नुसार शपथ. आता राष्ट्रपतीला शपथ कोणत्या कलमानुसार दिल्या जाते? तर कलम 60. कोण देते? तर सरन्यायाधीश. ते जर नसेल तर सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश हे राष्ट्रपतीला शपथ देत असतात. कलम 61 मध्ये महाभियोग, राष्ट्रपतीवर महाभियोग लावण्याचं कलम हे 61 आहे. घटनेचा भंग केल्यास राष्ट्रपतीवर महाभियोग लावल्या जाते. कलम 72 क्षमा करण्याचा अधिकार. आता कलम 72 मध्ये क्षमा करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला दिलेला आहे. कलम 78 मध्ये असं म्हटलेलं आहे की राष्ट्रपतीला माहिती देण्याचे प्रधानमंत्र्याचे कर्तव्य. जे काही निर्णय प्रधानमंत्री घेतील ते राष्ट्रपतीला कळवावे हे घटनेच्या कलम 78 मध्ये सांगितलेलं आहे आणि ते प्रधानमंत्र्यांचं कर्तव्य आहे. कलम 111 नुसार संसदेचे विधेयकाला मान्यता देणे. आता कलम 111 नुसार संसदेचे विधेयक राष्ट्रपती जवळ जातात. आता राष्ट्रपती त्याला कलम 111 नुसार मान्यता देऊ शकतात, मान्यता नाकारू शकतात किंवा स्थगिती देऊ शकतात. तर हे त्यांचे अधिकार. कलम 123 नुसार वटहुकूम किंवा अध्यादेश काढण्याचा अधिकार. 123 नुसार वटहुकूम किंवा अध्यादेश काढण्याचा अधिकार संसदेचे सत्र चालू नसताना एखादी जर परिस्थिती उद्भवली आणि त्या परिस्थितीला कायदा करायचा असेल तर राष्ट्रपती 123 नुसार वटहुकूम किंवा अध्यादेश काढतो. कलम 143 सर्वोच्च न्यायालयात सल्ला मागण्याचा अधिकार. सर्वोच्च न्यायालयात सल्ला मागण्याचा अधिकार. तर मित्रांनो, आपण राष्ट्रपतीसाठी कलम बघितलेले आहे.
तर राष्ट्रपतीचं कलम आपण बघितलेलं आहे की घटनेमध्ये कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती असतील, तर कलम 52 नुसार भारताला एक राष्ट्रपती असेल. कलम 53(1) नुसार सांगितलेलं आहे की कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असतील. कलम 53(2) नुसार त्यांना सरसेनापती असतील हे सांगितलेलं आहे. कलम 54 मध्ये राष्ट्रपतीची निवडणूक दिलेली आहे. आता त्या निवडणुकीमध्ये भाग घेणारे कोण कोण आहे, तर संसदेतील निर्वाचित सदस्य, विधानसभेतील निर्वाचित सदस्य आणि दिल्ली आणि पाँडिचेरीच्या विधानसभेचे सदस्य. कलम 55 राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत. कलम 56 कालावधी 5 वर्ष किंवा राजीनामा द्यायचा असल्यास उपराष्ट्रपतीकडे. कलम 57 पुनर्नेमणुकीसाठी पात्र, असे किती वेळा पात्र असू शकते, पण डॉक्टर राजेंद्र प्रसाद 2दा बनलेले आहे राष्ट्रपती. कलम 58 पात्रता. आता पात्रता काय आहे राष्ट्रपती बनण्यासाठी, तर ते कलम 58 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 59 राष्ट्रपती पदाच्या अटी सांगितलेल्या आहे. कलम 60 राष्ट्रपती पदासाठी शपथ, तर कलम 60 मध्ये दिलेली आहे. कलम 61 राष्ट्रपतीवर महाभियोग. कलम 72 क्षमादानाचा अधिकार. कलम 78 राष्ट्रपतीला माहिती देण्याचे प्रधानमंत्र्याचे कर्तव्य. कलम 111 संसदेचे विधेयकाला मान्यता देणे. कलम 123 वटहुकूम किंवा अध्यादेश काढणे. तर मित्रांनो, मागील व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. सगळ्यांनी याही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं. धन्यवाद.